शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं मंडल यात्रा काढली। यावर भाजपच्या काही नेत्यांनी टीका केली आहे। यावर आमदार रोहित पवार यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। ओबीसींच्या बाजूने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, त्याला शुद्ध करण्याची गरज आहे असं म्हणत एकेकाळी भाजपनं कमंडल यात्रा काढल्याचं ते म्हणतात। पाहूया। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। भाऊ, तुम्ही मंडल यात्रा काढतात, नागपूरमधून तुमची यात्रा निघाली, मात्र दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये टीका अशी केली की आता कुठेतरी ओबीसी समाज जे आहे ते तुमच्यापासून दुरावतोय, म्हणून तुम्हाला त्यांची आठवण झाली, हे फक्त मतापुरतीच तुमची ही जी यात्रा आहे ती आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपला काय कळतं तर फक्त मताचं कळतं, बाकी त्यांना काही कळत नाही की आज जे समाजामध्ये वाद निर्माण केला जातो, समाजामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजली जाते आणि प्रमुख जे मुद्दे आहेत, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षता, हे सगळे विषय बाजूला राहत चाललेले आहेत। त्यामुळे या मंडल यात्रेच्या माध्यमातून मुद्द्याचं बोला हा मुद्दा घेऊन आम्ही सर्वजण त्या ठिकाणी लढत आहोत। आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी काय भूमिका घेतली होती की तुळजाभवानी माता जी आहे तर त्यांचं जे काही गाभारा आहे तो आता फोडणार आहेत। मग गाभारा आणि मूर्ती हलवण्याचं आणि गाभारा फोडण्याचं काय कारण आहे? त्यामुळे आम्ही या भूमिकेचा आहोत, मंदिर मोठं करा, सगळं सुंदर करा, पण गाभारा मात्र तुम्ही तिथं हलवू नका, कारण त्याला एक खूप मोठी परंपरा आहे। तुम्ही सत्तेत आहात ना, मग जिथं कुठं हा निर्णय घेतला गेला प्रशासनाच्या माध्यमातून तो खालीच करा, तो कॅन्सल करा। बघूया, मग आम्ही म्हणू शकतो की तुम्ही या राज्याचे नेते आहात आणि तुमच्याकडे काहीतरी अधिकार आहेत, पण मीडियावर तुम्ही बोलता आणि तुम्ही जर खालीच करू शकत नाही, कॅन्सल करू शकत नाही, मग तुम्हाला या सरकारमध्ये कुठेच अधिकार नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। बरणी फुकेंना म्हणतो, जाऊन जरांगे पाटलांना विचारा की काय खरं आणि काय खोटं आहे। कोणाही कुठल्याही राजकीय व्यक्तीचं त्यांना पाठबळ तिथं नाही, ते त्यांच्या लेवलला तिथं आहे। त्यामुळे उगाच दिशाभूल करून दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न बरणी फुकेंनी करू नये। म्हणजे व्हॉइस ऑफ देवेंद्र सर्टिफिकेट घेऊन कुणी नाचलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही, पण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून या गोष्टी केल्या गेल्या नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की हे तर तुम्ही केलंच, ते माघार घ्यावं लागलं तुम्हाला, पण येत्या काळामध्ये आम्ही असे काही पुरावे आणणार आहोत की जेणेकरून भाजप युनिव्हर्सिटीला कसं राजकीय दृष्टिकोनातून वापरलं जातं हे लोकांना सिद्ध होईल। पूर्वी आपण जर बघितलं तर भाजपचे नेते संघाचं ऐकायचं, पण आज ती परिस्थिती आहे का ही जर खऱ्या अर्थाने आपल्याला बघायची असेल तर सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला कळणार आहे। 75 वय हे RSSने दिलेलं वय आहे एखाद्या नेत्याचं। आता सप्टेंबरमध्ये आपल्याला कळणार आहे की RSSची जुनी पूर्वीची ताकद आहे का आज RSSपेक्षा भाजपचे नेते मोठे झालेत, हे मात्र सप्टेंबरमध्ये आपल्या सगळ्यांना कळेल। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।